गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी आंघोळ केली, मस्त केस धुतले, अर्धे केस सुकले. पण नंतर मला आठवलं की मी असं उभं राहून काय करते, त्यापेक्षा मी ब्लॉग काढते. आणि हा ब्लॉग मी फ्रंट कॅमेराने काढते. ओके, मला नाही माहिती हा ब्लॉग किती मोठा होईल, काय होईल, तरी पण मी पोस्ट करून टाकल. बिकॉज माय स्टोरेज इज अ फुल. ओके, मी टेरेसवर आलाय. दिस इज माय फ्रेंड, दिस इज मम्मा आणि दीदी. तुम्हाला तर माहितीच आहे. वरती बस काय किती छान वाटतं गाईज. अँड दिस इज ऑल नाशिक. चला, काय बोलू. आंघोळ केली मी मस्त. लोक झोपताना नाईट सूट घालतात आणि मी उठल्यावर नाईट सूट घालतो. चला, तुम्हाला व्ह्यू दाखवू का गाईज. चला बाय. मी जरा फोटो बिटो काढते. नाशिकला एवढं भारी क्लायमेट सिटी का बोलतो तुम्हाला माहिती आहे का? तेव्हा मी दाखवते. बघा दिसते हा सन आणि बघा रॉकेट चाललंय. आणि ते एवढं रिअलमध्ये एवढं छान वाटतं ना गाईज, मी सांगू नाही शकत. ते रिअलमध्ये खूप छान वाटतं, पण ते तुम्हाला दिसणार नाही कॅमेऱ्यात. तसं दिसते की नाही काय माहिती नाही, बट ठीक आहे. हे यांच्या तर गप्पाच चालू आहे, इकडच्या तिकडच्या. तर गाईज आता आम्ही आलो घरी आणि मी फ्रंट कॅमेऱ्यानेच ब्लॉगिंग करते, कारण का मला स्वतःलाच बघायला जास्त आवडतं. ओके, ही इथं बसली आहे आणि आता वाजले 6 आणि मी आत्ताच उठलो होते. आत्ताच माझी चाय पाणी होतं. मग मी आता काय करू, म्हणजे माझं जेवणाचं टायमिंग आहे. गाईज, कोण कोण नाशिकवरून बघते व्हिडिओ मला सांगा. आणि माझ्या फ्रेंड्सचं एवढं हे आहेत ना की भाई तुझी सावली पडली केस, म्हणजे मला वाटलं मांजराचं पिल्लू कसं काय येतं. गाईज, काय सांगत होती मी. माझे फ्रेंड्स, हां, आणि माझे फ्रेंड्स एवढे हे आहेत ना, ते माझे व्हिडिओ बघतील बट कोणच लाईक नाही करणार, सबस्क्राईब नाही करणार. पक्के असे एवढे गंदे फ्रेंड नको यार लाईफमध्ये गाईज. म्हणून मी कोणाला तर अनफॉलो आणि रिमूव्ह पण करून टाकला. हा, मला आत्ता आठवलं काहीतरी. काही लोकांनी मला अनफॉलो केलं बट रिमूव्ह नाही केलं. तर दम ठेवा की बाबा अनफॉलो केलंय तर रिमूव्ह पण करायचं. हे काय निब्बे चाले करतात यार. म्हणजे स्वतःचे फॉलोअर्स वाढवून ठेवतात आणि तुम्ही स्वतः तुमचे फॉलोइंग कमी करण्यासाठी हे करतात. निब्बे चाले मत किया करो यार गाईज. मी तर डायरेक्ट सगळ्यांना अनफॉलो रिमूव्ह, सगळ्यात पहिले मी रिमूव्ह केलं नंतर अनफॉलो केलं लोकांना, कारण का मला असं निगेटिव्ह लोकच नको लाईफमध्ये माझ्या. तर बघू हा ब्लॉग कसा होतो, काय होतो, मला ना माहिती कसा होईल काय होईल. आणि गाईज माझ्या जरासा घाण झालाय खूप, कारण का मी काहीच लावत नाही तर चेहऱ्याला, ना क्रीम ना काय. गोरी नाही दिसत आहे, काळीच मी. आणि मी हेअर कट करणार आहे माझ्या बड्डेला. आणि हेअर कलर पिवळा कलर कोण करतं. नाही, मी ब्राऊन कलर. आणि काय तसं माझे डोळे ना तुम्हाला कॅमेऱ्यात नसत दिसत, पण माझे डोळे असे ब्राऊन टाईप आहे आणि माझे हेअर्स पण ब्राऊन आहेत. बघा वरचा कलर आणि याच्यामध्ये किती डिफरन्स आहे. म्हणजे ते माझे ऑलरेडी चुकल्या आणि मम्मा इथं आता फ्रेश होऊन आली. मी तर खूप पहिले जाते. काय बोलू मी अजून. आय हेट यू गाईज. बस, म्हणजे तुम्हाला नाही, जे दुसरे बघतात ते माझ्या फ्रेंड्स लोकांना. फक्त मला एकच फ्रेंडनी कॉल करून अशी माझी काय म्हणतात जरासं बोलली, तिचं नाव नाही घेणार मी, बट मी किती वेळा तोंड धुतलं. का एवढा टाइम का तोंड धुतलं.
एवढा टाइम का तोंड धुतलंस? फर्स्ट टाइम मी चेहऱ्याला काय लावलं होतं तेल, नाही निव्या क्रीम लावली अगोदर, परत त्याच्यानंतर धुतला चेहरा. हा परत मग चेहऱ्याला परत 10-15 मिनिटं ठेवलं, परत चेहरा वॉश केला आणि मग त्याच्यानंतर मी बदाम ऑइल लावलं. परत बदाम ऑइल लावल्याच्या नंतर ते 1 तास ठेवलं, परत चेहरा वॉश केला, परत मग पण तरी काय फरक नाही दिसत हे निव्या क्रीम दिसलाय नाही. परत मग निव्या क्रीम लावली मी. गाईज या मी त्यावरच्या फ्रेंडच्या घरी गेले तर तिने मला दाल पकवान मध्ये दाल वडा खाऊ घातला. दही वडा, सॉरी दही वडा आणि तिने मला लाडू पण दिलता. तर मी त्या बोर्डवर आता पाणी पिलं तर माझा गळा जरासा असा होता. गाईज हा ब्लॉग मी कधी चालू करते? 5 दिवसानंतर. मी तेव्हा केलं तर तेव्हा पण मी केस धुतले आणि आज 5 दिवसानंतर मी ब्लॉग चालू करते. कारण का माझ्याकडं फोनच नव्हता गाईज ब्लॉगिंग करायला. म्हणजे होता बट मीच टाइमपास. मला आळस अंगात भरून भरून पडलाय म्हणून मग मी ब्लॉग नव्हती काढत. फक्त मी मूवी बघत बसले होते. कोणते पण धुरेंदर कोणी बघितला? धुरेंदरच आहे ना? आय थिंक सो. असंभव काय मराठी मूवी नाही मी जाणार आहे बघायला. असंभव. चल जायचं आपण मूवीला. यांचे रिॲक्शन असेच असतं. गाईज मला कर्ली करायचे यार. माझे केस लय स्ट्रेट आहे. 2 लिंबू आण का करणी करून देऊ. कर्ली मला हे एडिट करावं लागल. गाईज 2 मिनिट हिने लाईट बंद केली. जरासं मी सेटअप करून बोलू का तुमच्यासोबत? बिकॉज घर में जगह ही नहीं है. सामान ही इतना है कि जगह ही नहीं है. केस धुतले ना मी. ती बासुरी वाजवते गाईस. ती माझी फ्रेंड आवाज येते मला इथं पण. हा ती जाम बासुरी वाजवते मस्त छान. खूप म्हणजे असं ती बनवती. आणि आता पण तिने मेंदूवडा बनवला होता आणि मला खाऊ घातला छान. गाईज मला कधी नाशिकमध्ये असे फ्रेंड्स भेटतील जे चिल मूडचे असतील, मस्त चिल वाईबचे असतील, मस्त असं चिल करणारे असतील. असे नाही टेन्शन की माझ्या घरचे पाठवते हे नाही ना ते नाही. असे मला चिल वाईबवाले फ्रेंड्स पाहिजे यार. माझे तर होते ते तर पक्के हे होते. काय मला मम्मा जेवण घेऊन आली आहे. काय आहे? कसली भाजी आहे? तू बघतोस पहिले. कसली आहे सांग? डाळ नाही, चिकन नाही, मग काय? मटकी. गाय मला मम्मा जेवण घेऊन आली आणि मला सांगत नाही काय काय बोलली. मटकी. मटकी मला नाही आवडत. मटकी आणि भाजी कशी आहे? ती बासुरी वाजवते. कोण? ती वरची पोरगी. तुला कसं माहित? ती वाजवते ना माझ्यासमोर. किती वाजवते? कसली सिटी वाजवते ती? खाते का तू? बासुरी व ती कोणती सिटी वाजवते. बघा गाईज ही पद्धत असते यांची की जेवणाच्या बाजूला असं आणि उभं राहून. बघितलं गाईज? आणि तुम्ही मग मला नाव ठेवतात. हा माझा चष्मा. आमचे स्वेटर बघा गाईज कसे लावलेत रांगेशी. आणि या दीदी जेवता चिड्या बघते. चिड्याचं काढून दे ना. बघितलं? लहान कोणी तुम्ही याच्यावरून विचार करा. तिच्यापेक्षा जास्त काम मी करते घरात. चिडिया. चलो मी अभी जेवतीये. मम्मा मला मॅगी मसाला आण ना. मॅगी मसाला. मॅगी मसाला नाही आणला. आणि कोण बघते तुला? हवा नाही लागत का? मग शिवून घे ना ती. मला भूक लागली आता काय खाऊ?
तुला विचारलं होतं मी, तूच बोलली आता मी नाही जेवणार. मी अशी बोललीच नव्हती. मी बोलले मी आता 12 वाजता खाऊ राहिले तर मग चल पार्लरला जाऊ, तिला विचारू हायलाइटचे किती घेते. चल पेंगे. तिला की आता ATM मध्ये चालू